तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू निक प्रवी यूट्यूब चॅनल. तर आत्ताच तुम्ही सकाळी बघितलं असेल काय मस्त क्लायमेट झालेलं आहे, पूर्णपणे एकदम रिमझिम. तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता एकदम असं क्लाउडी झालेलं आहे, मस्तपैकी रिमझिम पाऊस पडतो आहे. आणि हे आमचा गार्डन गॅलरी आणि इथे माझी बायको आणि मी आज जरा एन्जॉय करणार आहे ह्या माहोलला. तर आज पण खूप मस्त असं सरप्राईजेस आहेत. आम्ही गॅलरीत बसून खूप सारे डिशेस जे पावसाचा आनंद घेत घेत आम्ही करू शकतो असं बनवणार आहे. तर स्टे ट्यून. तिला पण माहीत नाही ॲक्च्युली काय होणार आहे, कारण आजचा डिशचा मेन्यू स्पेशलिस्ट मी असणार आहे. तर थांबा, भेटूयात, कुठेही जाऊ नका. काहीच 2 मिनटं बघा मी इथं कसं लावलंय. मला एक किंडर जॉयमध्ये सापडलं. क्यूट दिसतंय ना, असं वाटतं की टिंकर बेलचं घर आहे. कसलं भारी वाटतंय. तिनं गार्डनमध्ये हे असं लावलेलं, हे मला खूप आवडतं. बघा ना किती क्यूट आहे. आणि हे पण मी लावलंय इथं. आणि हा फ्लेमिंगो आहे. तर हा ना इतकं छान वारायला ना ह्याचे असे पंख हालतात. तर हा ना खूप छान दिसतो गाईज. आणि येस, हे अशी माझी छोटीशी दुनिया आहे. माझी ही खूप फेवरेट जागा आहे ॲक्च्युली. पण मला आता पावसामुळं इथं बसताच येत नाही आहे, कारण पाऊस इतका आहे. दिवसभर झाला इथं पाऊस आहे. तिच्यासाठी मला स्पेशली तंदुरी बनवायची घरामध्ये, त्याच्यामुळे पावसाच्या एवढ्या सगळ्या चांगल्या चांगल्या वातावरणामध्ये आम्ही आता एन्जॉय करणार आहोत. तर लेट्स सी, मी तुम्हाला दाखवतो. सध्या वॉश करून घेतो. तिने जे आहे ते प्रॉपर तिचं बाकीचे जे व्हेजिटेबल्स आम्ही आणले होते ते सगळं आवरत आहे. आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये थोडासा लेट झाला आज आम्हाला जेवायला, म्हणून आम्ही येत आहेत. तर अशा मस्त क्लायमेटमध्ये आई जे आहे तिथं वडापाव एन्जॉय करत आहेत. आणि येईपर्यंत वडापाव गायब पण झाला. आणि इथे बसलेली टिनू. तर एवढी मोठी भाजी कसं दिलं होय हो? कोथिंबीर कशी? डिप्रेशन. बापरे, डोळे बघितलं का? डोळे असे डोळे रोज बघतो मी, पण आता ठीक आहे. तर काही चिकन मी जस्ट आत्ताच धुवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एक एक चिकनचे पीस जे आहेत ते प्रॉपर आपले तंदुरीसारखे केलेले आहेत. तर मेनूच तसा आहे, त्यामुळं चिकनचे पीस देखील तंदुरीसारखे असणारच. वा, मस्त आहे. हे 4 पीसेस. बाकीचं जे आहे ते टिनूने ऑलरेडी सकाळीच अर्धा किलो चिकन ऑलरेडी मागितलं होतं, तर त्याच्यामध्ये हे घालून आपण वेगळं असं रस्सा किंवा फ्राय अदरवाईज सुकं ह्या टाईपमध्ये करूया. तर सर्वात पहिला मला मॅरिनेट करून घेऊ दे. तर तुम्ही बघू शकता गाईज, ती आहे ती मिरची 6 महिन्यानंतर आली. जे ऑलमोस्ट मला असं वाटतं 2-3 महिने घेतलेले. 2-3 नाही, 6 महिने. बापरे. फायनली आम्ही आता घरी उगलेली मिरची खाणार. नाही, एक काय तोडायची नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये बसून मस्त लंचची तयारी करणार आहे, ज्याच्यामध्ये फ्रायड की आपलं तंदुरी असेल. तर हे आहे त्याला लागणारे सगळे साहित्य. हे नाही, तर आम्ही जेव्हा पण पिकनिकला जातो, बाहेर फिरायला जातो, तर हे एक महत्त्वाचं साधन आहे जे आम्ही घेऊन जातो. कारण देवांशला प्रत्येक वेळेस आम्हाला त्याचं जे पण जेवणाची तयारी आहे ते करत बसावं लागते. त्यामुळे आम्ही एक मिनी गॅस घेतलेला आहे आणि त्या गॅसमध्येच आम्ही सगळी प्रिपरेशन करतो. अरे, तर इकडे टिनू मी मस्त जरा नेचर एन्जॉय करतो आहे. आणि एन्जॉय करता करता आम्हाला 90sच्या दुनियामध्ये घेऊन जाण्यासाठी आई जे आहेत ते इथं बसलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. हाय आई. तर आज प्रेक्षकांसाठी तुम्ही कोणतं गाणं म्हणणार आहे? सध्या आता पावसाचं सीझन चालू आहे. हो,
तेव्हा मस्तपैकी पावसाचं गाणं होईल. ओके म्हणा. हा देवांश पण आलेला आहे गाणं ऐकण्यासाठी. सुलग सुलग जाए भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन वाह. झिम के सावन सुलग सुलग जाए भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन झिम के सावन. वाह, काय मस्त गाणं म्हणलं तर ऐकू शकता तुम्ही. काय मधुर आवाज होता आईंचा. आणि त्याच वृक्षाचं एक छोटं जे फळ जे आहे याचा पण आवाज तेवढाच सुंदर आहे. मी कधीतरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला. तर काहीच दुष्काळात 13वा महिना काय असतो हे तुम्हाला दाखवतो. आत्ता जस्ट बाहेर बोललो मी की गॅस संपल्यानंतर आम्ही तो बिनी स्टोव वापरतो. आणि आज खरंच गॅस संपला, पण मिनी स्टोव आम्हाला वापरायचा आहे तंदुरीसाठी, जे की गॅलरीत बनवायचं आहे. म्हणून आम्ही आता सध्या यूज करतो इंडक्शन. तर बाकी गोष्टी इंडक्शनमध्ये होतील, पण तंदुरी मात्र आपण करणार आहे डेफिनेटली गॅलरीमध्ये. जे मासे आहेत ते आम्ही फ्राय करतोय सध्या मस्त गॅलरीत बसून. इकडे मस्त पाऊस चालू आहे. वा, तर तुम्ही एन्जॉय करा. हो हो, क्या बात आहे. सध्या आमची कोकण सफारी घरातच चालू आहे गॅलरीमध्ये. सगळीकडे सध्या पावसामुळे बऱ्याचशा ठिकाणी वाहतूक थांबलेली आहे, नद्यांना पूर येत आहेत. बट आम्ही सध्या ते सगळा प्रवास टाळून घरामध्येच सध्या एन्जॉय करतो आहे. मॅडमचं स्टडी चालू आहे सध्या, त्यांचं बायोलॉजी प्रिपरेशन चालू आहे. आणि इकडे घरचा चिराग झोपलेला आहे. सुरुवातीला पण मी असंख्य फिश खाल्लेले आहेत. मला खूप आवडतात आईच्या हातचे फिश. बांगडा, मरण, कोणते कोणते वाई मला फिशमधलं एवढं कळत नाही. बांगडा, परत मरण, प्रॉन्स, शिंगाडा, कटारणे, कटारणे, गुगळी, सौंदळी, सोंदळी, हां. बोंबील, पॉपलेट. वाह. आजचा बेत तर खतरनाक आहे. तर ऑलमोस्ट चिकन झालंय. तर मी इंट्रोड्यूस करून देतो माझ्या साल्याला, जो साला म्हणजे साला नाही तर माझा मेहुणा आहे. मैं गाली नहीं दे सकता, गाली नहीं देना. फैमिली हिरो दिसतो ना गाईज, बघा एकदम. अब ये कौन है बे? तर इथे मस्त फिश, इथे चपाती मस्त गरम झालेली आहे. तर इथं फॅमिली डिस्कशन चालू आहे काहीतरी इन डेप्थ. तर सॅलरी झाल्यानंतर बहुतेक यश आज काहीतरी सरप्राईज म्हणून देणार आहे. हे कमाल आहे यार. हे आई लेकीला आणि लेकाला पाठवा जावं तर आहे तसंच आहे उपाशी अजून, असं वाटायला मला. मासे खायचे नाही, ॲलर्जी आहे. ओके. हा यार, मला मासे चालत नाहीत गाईस. चालतात पण पर्टिक्युलर मासे खाल्ले ना मी, मला आय डोंट नो उचमळल्यासारखं होतं. तर तवा झालेला आहे रिकामा आणि आता आपण करूयात तंदुरी. दुसरा पीस
तर बराच वेळ झाला आता मला इथं हे तंदुरी फ्राय करताना मला त्याचा स्मेल एवढा येतोय की आता लिटरली मला कंट्रोल होत नाही आहे गाईज. शाबाश बेटा. बट स्टील पेशन्स, जेवढे पेशन्स आपण ठेवू तेवढं गुड रिझल्ट आपल्याला येईल. एकदम परफेक्ट क्रिस्पीवाला जो फ्लेवर आहे, क्रिस्पीवाला जो एक टेक्स्चर आहे तर तो येईल. लिटरली हे बघू शकता तुम्ही कसं आतून एकदम मस्त क्रिस्पी झालेलं आहे. हे बघा, सॉफ्ट एकदम, प्रत्येक ठिकाणी ज्युसी. तर फर्स्ट बाईट मी देतो टिनूसाठी. सांग टिनू कसं झालं. एक्सप्रेशन कसे होते? छान होतं. ओ माय गॉड. तर आणखी एक बाईट मी देतो आईंना. तर नेक्स्ट रिव्ह्यू बघूयात. आई कसं झालं सांगा. ये यश. तर विदाउट इन्व्हिटेशन एक बाईट आता मेहण्यांना पण द्यावं लागणार आहे. आला का यश? बघ खाऊन कसं झालंय, कसं आहे. आणि विदाउट इन्व्हिटेशन कसं आहे एक्सप्रेशन. तर विदाउट इन्व्हिटेशन नेहमीप्रमाणे देवांश पण आलेला आहे इथे एन्जॉय करण्यासाठी. खूप वेळ झाला तर आम्ही आता सध्या डायरेक्ट जेवायला घेतोय. तर ह्या दोन गोष्टी इकडे तयार होत राहील. बाकीचे तयार झालेले आम्ही प्लेटमध्ये सर्व केलेले आहे. तर सगळेजण रेडी आहेत. तर आम्ही करतो इथे आमचा लंच एन्जॉय. तुम्ही करा ब्लॉग एन्जॉय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.